आंबेडकरवाद्यांनी जागरूक राहण्याची गरज कुठे आहे? खूप त्याच्यामध्ये पहिला मुद्दा खडकवासल्याचं बुद्ध विहारच पाडून टाकलंय. आता हे ठेवलंय मूर्ती बाहेर, तसं नाहीये. किती जुनं बुद्ध विहार पाडलंय त्यांनी, 1958चं पूर्ण नेस्तनाबूत करून टाकलं. बर. दुसरी गोष्ट अशी आहे की परवा दिल्लीमध्ये पंतप्रधान गोयंका यांच्या एका स्मरणार्थ ठेवलेल्या कार्यक्रमामध्ये बोलत होते आणि त्यांनी एक गोष्ट प्रचंड धोका निर्माण करणारी सांगितलेली आहे. ती गोष्ट अशी आहे की पूर्वीची संस्कृती, पूर्वीची परंपरा, पूर्वीचं शिक्षण आणि पूर्वीचं जगणं. बरं. म्हणजे आमचं तर गेलंच कामातनं बायांचं सगळं. बरं. तर हे सगळं त्यांना पुन्हा पूर्वीसारखं करायचंय. हो. म्हणजे किती मोठा धोका हा आहे आपल्या संविधानाला. आणि म्हणून तो समजून घेतला पाहिजे. बाबासाहेबांनी 25 डिसेंबरला मनुस्मृती जाळली आहे, त्याची सतत जाणीव ठेवा. बिलकुल. आणि ती जर जाणीव आपण नाही ठेवली तर आता मोदी ज्या पद्धतीने बोलले दिल्लीमध्ये, त्या पद्धतीला त्यांना आणि 10 वर्षात त्यांना करायचंय. हे पण वाक्य ते बोललेले. हे सगळं आम्हाला 10 वर्षात सगळं अंमल करायचं आहे म्हणून. आणि सगळ्यात मला असं वाटतं की पूर्वी बघा छान छान अभंग असायचे हॉटेलवर आपण कुठे गेलो तर. पण आता हनुमान चालीसाच ऐकायला मिळते. नक्की. नाहीतर मग ते रामाचं काहीतरी ऐकायला मिळतंय किंवा देवाचंच सगळं ऐकायला मिळतंय. आता जुने गाणे सुद्धा कुठे राहिले नाहीत. मला असं वाटतं की सतत हॅमर करणं, राम असेल, हनुमान असेल, अमका असेल, तमका असेल, हे हॅमर करणं आणि मग बहुजनांना त्याच्यामध्ये किती जास्तीत जास्त खेचता येईल त्याचा एक प्रयत्न करणं, हा खूप मोठा धोका मला जाणवतोय. कारण माझ्या घराच्या खालीच हॉटेल आहे आणि सकाळी उठल्या उठल्या मला ते हनुमान चालीसा ऐकावंच लागतं. इच्छा असो नसो, मोठ्याने लावतात. मी मध्यंतरी कंप्लेन केली होती. बरं. की इतर ठिकाणी आवाजाची मर्यादा ह्याला नाही का? हो, डेसिबल का? बरोबर आहे जी. पण ते आता हॉटेलच अशा माणसाचं आहे की तिथे मर्यादाच घालता येत नाही. मला मर्यादा घालता येते हो बोलण्यावर. मी जास्त बोलायला लागले तर उद्या माझा आवाज बंद होईल, पण त्यांचा माईक नाही बंद होणार आहे. मला असं वाटतं हे धोके आपण सगळ्यांनी लक्षात घेतले पाहिजेत. पर्याय काय देऊ शकतो आपण या सगळ्या गोष्टींना, त्याचा गांभीर्याने विचार केला पाहिजेत. आणि सगळ्या आंबेडकरवादी, फुले शाहू आंबेडकरवादी मंडळींनी ह्याचा गांभीर्याने विचार करून जे चॅलेंज 10 वर्षात आम्ही हे करणार आलेलं आहे दिल्लीतनं, त्या चॅलेंजला आम्ही सामोरं कसं जाणार याचा विचार केला पाहिजे. नाहीतर पुन्हा ती मनुस्मृती आम्हा बायकांच्या डोक्यावर बसेल आणि आम्ही बायका पुन्हा